आज मी लाल भोपळ्याच्या घाऱ्या करते. घाऱ्या किंवा घारगे असे म्हणतात. हा लाल भोपळा आहे. एवढा मागून याची सालं काढून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायचा, किसून घ्यायचं आपल्याला. आपलं किसून झालेलं आहे. आता आपल्याला याला शिजवून घ्यायचंय. गॅसवरती मी पॅन ठेवलाय. याच्यामध्ये भोपळा पण टाकून घ्यायचा. भोपळ्याला आपल्याला शिजवून घ्यायचंय. याला शिजताना याला पाणी सुटणार आहे. याच्यात अर्धा वाटी गुळ घेतलेला आहे. गुळ ह्याच्यामध्ये टाकते. जास्त गुळ नाही टाकायचा कारण हा भोपळी गोड असतो. याला पाणी जास्त निघतं म्हणून मोठ्या गॅसवरती याला थोडा वेळ करत राहायचं. जसं याचं पाणी कमी होईल तर कमी गॅस करायचा. मंद आचेवर याला चांगलं सुकवून घ्यायचं. पाच मिनिटं याला मी झाकण ठेवून शिजवून घेते. मंद आचेवर याला मी 5 मिनिटं शिजवून घेते झाकण ठेवलेल्या वरती. 5 मिनिटं झालेली आहे. झाकण काढून बघूया. भोपळा आपला चांगला शिजलाय. पाणी आपल्याला सगळं सुकून घ्यायचं. भोपळा आपला चांगला शिजलाय. पाणी पण सुकलंय याच्यातला. आता गॅस बंद करते आणि ह्याच्यातच आपल्याला थंड झाल्यावर याच्यामध्ये पीठ मळायचं. आपल्याला पाणी नाही वापरायचंय. त्याला जरा थंड करून घेते. गॅस बंद करून टाकते. भोपळा आपला थोडं थंड झालेलं आहे. आता मी काढून घेते भांड्यामध्ये. भांड्यामध्ये भोपळा काढून घेतलाय शिजलेला. आता मी 2 चमच्याच्या तांदळाचं पीठ टाकते. एकदम सोपी रेसिपी आहे आपल्या घरातल्या सामानाची. 2 चमचे तांदळाचं पीठ टाकते. पूर्ण भरलेलं. 1 वाटी मी गव्हाचं पीठ टाकते याच्यात. 1 चमचा तेल टाकते. पिठाचं काही प्रमाण नाहीये. आपलं जेवढं आहे भोपळ्यामध्ये आपल्याला पीठ मावेल त्याच्यामध्येच आपल्याला मळून घ्यायचंय पीठ. लागलं तर आणखीन टाकायचंय पीठ आपल्याला. सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. जर याच्यात पाण्याची गरज असेल तर थोडंसं दूध टाकायचं. थोडंसं दूध टाकते. थोडं पिठाला तेल लावूया. पंधरा मिनिटं आपण असंच पीठ ठेवूया. त्याच्यानंतर आपण पुऱ्या करूया. पंधरा मिनिटं आपले झालेले आहेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. हाताला जरा तेल लावायचं.
अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या. पुरी टाकून घेऊया याच्यात. तेल गरम करून गॅस कमी करायचा मंद आचेवरती आणि पुऱ्या तळून द्यायच्या दोन्ही साईडने. काढून घेते आणि सगळ्या पुऱ्या मी अशाच तळून काढते. आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये.